मित्रांनो, जय शिवराय. सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुंदरवाडी या मैदानात आहे आणि छत्रपती संभाजीनगर केसरी नावाने मैदान पार पडलं. जवळपास प्रथम पारितोषिक 1.5 लाख रुपये आणि या 1.5 लाख रुपये प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले. पुन्हा एकदा हिंद केसरी आणि फॉर्च्युनरचा मानकरी श्रीनाथ केसरी, मानकरी हिंद केसरी लखन. आपल्यासोबत सर्जेराव भाऊ चव्हाण आहे. भाऊ नमस्कार. प्रथमतः तुमचं अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल भाऊ, लखन ज्या पद्धतीने पळतोय सध्या, कशातही टाका, सेकंदात टाका की 3 फेऱ्याला टाका, तो कमी होतच नाही. 1 आणि 2 हे नंबर सोडायला तयार नाही लखन. खरं पाहिलं तर आता लखन त्याचे जे आता चाहते मंडळी वाढलेले आहे, आता त्यांना खुश करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या प्रेमापोटी म्हणा, आता तो 100% पळतो. कारण त्यांनी आतापर्यंत जेवढ्या पण स्पर्धा झाल्या, मोठमोठ्या स्पर्धा, त्या मोठ्या स्पर्धात 1-2 नंबर त्यांनी केलेले. आणि आता सध्याचा म्हटल्यापेक्षा मागील 3 वर्षापासून त्याचा जो फॉर्म आहे तो आजही त्याच पद्धतीने टिकून पळतो आणि खूप मोठा अंतर ठेवून पळतो. बाहेर किती पण खेळ केले तर त्याला महत्त्व कमी, पण होम ग्राउंडवर खेळ करणं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि होम ग्राउंडवर तो स्वतःला सिद्ध करतो आणि कुठंतरी नाव तुमचं वरती ठेवतो. नाही, हे बघा, बाहेर इथं आपलं पूर्ण जर आता तो पूर्ण महाराष्ट्रभर पळतो. माझं म्हणणं आहे की बुवा संभाजीनगरलाच 1 नंबर व्हा, बाहेर नाही व्हा, किंवा बाहेर व्हा संभाजीनगरला व्हा, असं काही नाही. तो जो पळतो तो पळतो. तो फक्त त्याची तब्येत ठीक पाहिजे आणि सोबतचा बैल पुरला पाहिजे. सोबतचा बैल आज दोन्ही पण सेकंदाचे बैल होते. बरोबर. आतिश शेठ वर्मा यांचा, वाशिमवाल्यांचा पण सेकंदाचा बैल होता आणि हाही सेकंदाचा बैल होता. बरोबर. म्हणून यांची सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जी स्पीड बघितली तर ती म्हणजे खूपच होती, खूपच. म्हणजे त्या स्पीडच्या पुढे कोणी टिकणारच नाही अशी परिस्थिती होती. प्रेक्षकांचं प्रेम वाढलेलं दिसलं का छत्रपती संभाजीनगरमध्ये? छत्रपती संभाजीनगरचं प्रेक्षकांचं प्रेम वाढलं आणि महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं प्रेम वाढलं. हां, किती फरक जाणवतोय श्रीनाथ केसरी नंतर लखनमध्ये? श्रीनाथ केसरी नंतर तर 100% की लखन त्याच्या अगोदरही बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्या. हां, त्याच्या अगोदरही तो स्पर्धेमध्ये 1 नंबर 2 नंबर करायचा. परंतु श्रीनाथ केसरीची महाराष्ट्रातली नवीन, भारतातली नंबर 1ची जी स्पर्धा झाली त्याच्यामुळं लखनाने पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं नाव झालं आणि तेव्हापासून त्याचे चाहते पण वाढले. छोटा लखन पण होता, त्याच्या बाबतीत काय सांगशाल? छोटा लखनही आज खूप चांगला पळाला. तो मला वाटतं सेमीफायनलला टाकाटाकीत हरला तो आज, परंतु तो पण चांगला पळतो. चालतं. लखननी वेळोवेळी तुमचं नाव गुलालात ठेवा, गुलालातच नाही तर नंबरात ठेवतोय आणि 1 आणि 2 नंबर तो सोडायलाच तयार नाही. त्याच्यामुळे इथून पुढं पण त्याच अपेक्षा राहतील. काय सांगाल, कशारित्या? म्हणजे विषय असा आहे की सर्वच नंदी चांगले पळणारे. लखनही चांगला पळतो, परंतु नंदी कुठलाही असेल तो नेहमीच एक नंबर करेल असं पण नाही. कोणत्याही गाडी मालकाचं एकमेव स्वप्न असतं की आपला बैल हा गुलालात राहायला पाहिजे आणि आमचंही स्वप्न ते की बाबा आपला बैल गुलालात राहायला पाहिजे. मग तो 1च नंबर व्हा, 2च व्हा, 3च व्हा. आजचा इथं 10वा नंबर झालेला आहे आणि बैल नंदी खूप मोठा आहे आणि इथं गटाला हारलेला सुद्धा खूप मोठा आहे. कारण त्या नंदीसाठी त्याचे मालक जीवाचं रान करतात, त्याच्यासाठी खूप मेहनत घेतात. सगळ्यांचीच परिस्थिती चांगलीच आहे, शेतकऱ्यांची असं नाही आहे. बिकट परिस्थितीसुद्धा आपल्या नंदीवर प्रेम करतात आणि त्याच्यासाठी खर्च करून मैदानात कुठं जिथंही मैदान असेल, किती लांब, त्या मैदानात ते जात राहतात. म्हणून आणि तो सुद्धा नंदीसुद्धा आपल्या मालकासाठी पळत असतो. बरोबर. माझ्या हिशोबाने 1 नंबर 2 नंबर लखनचे होते, इतर राहायचे. ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु जो इथं गटालाही हरला असेल त्याही बैलाचं माझं म्हणणं अभिनंदनच आहे आणि त्याच्या मालकाचं सुद्धा अभिनंदन आहे. भाऊ, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. बऱ्याच लोकांच्या कमेंट होत्या की जे मोठ्या मैदानाचं नियोजन तुम्ही करणार आहे ते कधी करणार आहे? ते आपलं अक्षय तृतीयाला राहील. बरं. आता मी त्याचं जानेवारीपासून त्याच्यावर थोडंसं लक्ष देईल. बरं. तिथं मैदान एवढी मोठी जागा पाहिजे, 50-100 एकरची कमीत कमी, आणि त्याचं व्यवस्थित चांगलं नियोजन व्हावं. कारण माझ्या हिशोबाने जे आपल्याला वेरूळला करायचं आहे बरं, तिथं संत जनार्दन स्वामी महाराज, संत शांतिगिरी महाराज, खूप मोठं देवस्थान आहे, खूप मोठं ट्रस्ट आहे आणि एवढ्या मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी आपल्याला सुद्धा तो संभाजीनगरला, मराठवाड्याला हिंदकेसरीचा मान मिळाला पाहिजे. त्या हिंदकेसरीच्या हिशोबानंच आपण ते हिंदकेसरी मैदान ठेवणार आहे. तरी एक हिंट द्या ना की कशारित्या ते मैदान असेल? मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं राहील? मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं मैदान राहील, बरं. चांगल्या म्हणजे बक्षिसाचं पण राहील. परंतु विशेष म्हणजे त्याला हिंदकेसरी मान मिळवून घ्यायचा प्रयत्न करू आपण आणि त्याच्यासाठी जे काही संघटनेचे नियम आहे
त्या सगळ्या नियमाचं पालन करून ते मैदान ठेवण्याचा प्रयत्न करू आपण. चालतं, धन्यवाद भाऊ. थँक्यू, धन्यवाद. अभि नमस्कार. नमस्कार. काय सांगशील, लखन 1 नंबर झाला आणि किती 8व्या तासावर गाडीत? हो, 8व्या नंबर. बरोबर. गट कितव्या गटात कितव्या तासावर गाडीत आज? गट 3ऱ्या गटात पळालो. हां. 4 नंबर तासाला. सेमीला पण पहिल्या सेमीत पळालो 4 नंबर तासाला. आणि फायनलला 8 नंबर तास लागला. फायनलला कड लागली. कडच म्हणतात. म्हणजे एक गाडी होती शेजारी. एक गाडी होती. हो. बरं. काय सांगशील, माझ्या मते लखनची तब्येत थोडीशी डाऊन वाटते आज. बैल काल तिकडे 5 लाखाच्या मैदानाला गेला होता. हां. आणि ते मैदान अचानक 10 वाजता रात्रीचं कॅन्सल झालं. बरं. आणि मग बैल तिथून परत लगेच भरला बैल. बरं. आणि सकाळी इथं उतरलो. त्या मैदानात काय नियोजन होतं तिकडचं? तिकडलं नियोजन हीच गाडी पळणार होती. हीच गाडी पळणार होती. तीच आम्ही गाडी- दोन्ही पण तिथं जायला होतो आम्ही मैदानात. तीच गाडी इथं पळवली. काय सांगशील, आज जे मैदान पार पडलं, होम ग्राउंडवर मैदान होतं आणि लखनसाठी तो एक जबाबदारी म्हणावं लागेल ती, कारण की ती बैल चांगला पळाला, काही नाही अडचण आम्हाला. आता कसं असते, कड लागल्यावर सगळ्याच गोष्टीची अडचण येते. बरं. मधनं असल्यावर फरक पडतो. सोबतचा बैल कुठला होता? वाशिमचा कोणाचा? आतिश भाऊ वर्मा. 3 फेऱ्यात पळणार आहे. हो, 3 फेऱ्यात पळा. म्हणजे सेकंदाच आहे तो. सेकंदलाच पळालेला इकडे, म्हणजे चांगले नंबर गेले सेकंदला बी. बरं. तर मग आता 3 फेऱ्यात एक मैदान पळून बघितलं, त्याने त्यांचं काही मिळाला नाही. तर मग दैव शेठचं माझं बोलणं झालं होतं. म्हणले आम्ही माझ्यासाठी गाडी पळवावं लागते. मग आम्ही एक फोन केला पृथ्वी दादाला. मी मला दादा कसं काय राहील, दादाने एकच सांगितलं की म्हणलं गाडी जर पळली तर गाडी लय पळणार. बरं बरं. तर आज खूप छान गाडी पळाली. याच्या अगोदर पळाली नाही ती गाडी? नाही, पहिल्यांदा गाडी पळाली. पहिल्यांदा. आणि कुठेतरी वाटलं होतं फायनलला 8 नंबर तासावर गाडी आहे. नाही काय, मला नाशिक रिंग असल्यावर मला टेन्शन नाही वाटत काय. ज्या पद्धतीने लोकांनी मैदान बघितलं असेल, फायनलचा फेरा बघितला असेल, तर किती अंतर होता गाडीला? तरी होता, भरपूर अंतर होता. पण मला काय असं माझ्या जीवाला असं हे वाटते का जेव्हा बैल नाशिक रिंगीला येईल तेव्हा त्याचा इतिहासच आहे. आज कुठली नाशिक रिंग? नाशिक रिंगी होती. आणि त्या दिवशी पण इतिहासच केला असता. पण काय झालं होतं, त्या बैलाला कधी नाशिक रिंगीला पळवलेलं नाही. बरं. त्यामुळे थोडंसं बॅड लक म्हणायचं आपलंच. नाही तर ज्या वेळेस नाशिक रिंगीला आहे त्यावेळेस मला असं आठवतच नाही की मी मार खाल्लाय म्हणून याच्यात सेमीला किंवा फायनलला. मला हा प्रश्न आवर्जून विचारायचा आहे की आजपर्यंत कुठलं असं मैदान आहे की त्या मैदानात लखन गटाला पराभूत झाला? तसं तर मला आठवणीत नाही एक मैदान, पण बैल आजारी होता. तर त्यावेळेस मला वाटते देवा आणि तो गाडी ह्याच्यात मार खाल्ली होती गटाला, गांधीलीला. म्हणजे बैलाला म्हणजे डायरेक्ट 3 पायावर बैल झालता निम्या रस्त्यात. तेव्हा एकदाच म्हणजे गटाला तेवढा एकदा पळून मार खाणार तेवढंच मैदान आपल्या. त्याच्यानंतर कधीच नाही, कधीच नाही. गटाला तर मला आठवतच नाही त्यांनी गटाला मार खाल्ला. मी जेव्हापासून बैल सोडतो ना, सुट्टी जेव्हापासून करतो आणि जेव्हापासून मी बैलाला माझं नियोजन समजा पळतो बैल, तेव्हापासून तर गटात मला आठवतच नाही बैलाने मार खाल्लाय. एक सेमीला होताच ते टाकाटाकीत मार खाल्ला, असं अंतरात कधीच नाही खाल्ला. चांगलं नियोजन करण्यात यशस्वी आहे आणि ते पायऱ्याचं नियोजन परफेक्ट झाल्यामुळं कुठेतरी गाडी नंबरात राहते. आता आगामी काय नियोजन असेल? आगामी आता सेकंदला पळायचंय. बरं. 3 फेऱ्यात? 3 फेऱ्यात बघू आता नियोजन झालं तर. पण सेकंद- सध्या तर मला वाटते 13 तारखेला बैल सेकंदला पळायचं. गाडीवर ड्रायव्हर कोण होता? जॉकी कोण होता? आमचा आवडता जॉकी किशोर ड्रायव्हर. बरं. काय सांगशील किशोर भाऊ विषयी? नाशिक रिंगी असल्यावर किशोर ड्रायव्हरचं म्हणजे ते म्हणजे गाडी हाकलण्याबद्दल त्याचा नाही नाद करायचा. मी त्याच्या तालमीत 20 वर्ष काढलेत. हां. बरं. किशोर भाऊने चांगल्यारीत्या गाडी हाकलली म्हणून आज कुठेतरी गाडी नंबरात राहिली आणि 1.5 लाखाचा मानकरी झाला. त्या दिवशी पण चांगली गाडी पळाली असती. पण किशोर ड्रायव्हर आता नाशिक रिंगी आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपला बैल नाशिक रिंगीला पळतो का तर पळतोच. या मैदानाला सोडून तुम्ही 5 लाखाच्या मैदानाला गेले, पण अशा कुठेतरी त्या ठिकाणी इच्छा पूर्ण नाही झाल्या. काय सांगशील त्या मैदानाविषयी? आता काय ते मैदान कॅन्सल झालं, आपण तरी काय करायचं आता त्याला. बरोबर. कारण की रात्रीचं झालं ना, दिवसा जर झाला तर दिवसा निघून आलो असतो ना तेव्हाच. पण आता मग रात्रीचं झाल्यावर रात्रीचं निघायला पण चान्स नव्हता, काय नाही. फार मग सकाळचं निघालो 10-11 वाजता. ते म्हणले दुसऱ्या दिवशी मैदान होणार आहे, त्या हिशोबावर आम्ही थांबलेलो. पण 10 वाजेपर्यंत वाट बघितली त्यांची. 10 वाजेपर्यंत काही त्यांचा काही रिप्लाय आला नाही, मैदान होणार आहे बाबा. मग त्यांनी कुठे डिक्लेअर केलं 51,000चं मैदान घेतंय. म्हणलं आता 51,000 एवढ्या लांब लिहून पळायला पुरतंय तेव्हा म्हणलं. म्हणून तिथून बैल भरला आणि इथं संध्याकाळी बैल गोट्यावर आला आणि सकाळी इथं पळालो. कुठेतरी फायद्यात राहिलं म्हणावं लागेल ते मैदान. फायद्यात काय, आमच्या गावाचं मैदान राहिलं म्हणून इकडे आज 1 नंबरात राहिलं. हो, चांगली गाडी पळायला आमची. होम ग्राउंडवर कधी पण तो स्वतःला सिद्ध करतो. मी सर्जेराव भाऊंना पण तो प्रश्न केला की 1 आणि 2 नंबर तो सोडायला तयार नाही. हाच नंबर कंटिन्यू. तसं त्याचं तुम्हाला सांगतो मी, ह्या मैदानात बैल आपला पळतो का तर पळतोच. मागच्या वेळेस बी एवढंच अंतर होतं. बरं. आझाद आणि लखन पळवले होते बरं. तेव्हा पण एवढंच अंतर. बरं.
नक्कीच शुभेच्छा असतील आणि ज्या ज्या वेळेस लखन मैदानात आहे त्या त्यावेळेस त्याची प्रसिद्धी जास्त वाढते, प्रेक्षक त्याच्याकडे जास्त आकर्षित होत आहे. आता तू बघतोय गेल्या किती वर्ष, 2 वर्ष झाले तुला, हो 2 वर्ष. 2 वर्षापासून सोबत आहे आणि 2 वर्षात त्याची फॅन फॉलोईंग इतकी वाढलेली आहे की आता आता या या 2 महिन्यात, फॉर्च्युनरच्या मैदानापासून लय वाढले. 2-3 महिन्यात जास्त वाढलेली. हो. बरं, काय सांगशील त्याच्याविषयी? आता विषय म्हणजे सगळ्यांचं भरपूर प्रेम भेटते आपल्याला, त्याच्यामुळे तो बी जीव काढून पळते आपल्या जीवासाठी बैल. बरं, त्याच्यातच आमचं सगळ्यांचा अभिमान आहे. चालतं, शुभेच्छा असेल. धन्यवाद. धन्यवाद.